मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, आज आहे ना आपण SRPचा पेपर कसा असेल आणि आपण त्याची स्ट्रॅटेजी कशी ठेवायची या संदर्भात थोडक्यात समजून घेणार आहोत. बघा, आता आपलं संपूर्ण घटकाची पोलीस भरतीची लेखी परीक्षा झालेली आहे, चालकची पण जवळपास परीक्षा झालेली आहे आणि कारागृहाची पण झालेली आहे. काही अपवाद वगळता सगळ्या परीक्षा झालेल्या आहेत. आता राहिलेलं आहे फक्त आणि फक्त SRP. आता या SRP साठी बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं होतं की सर, आम्हाला शिपाई, कारागृह, त्यानंतर चालक किंवा बँड्समॅन याच्यामध्ये अपयश आलेलं आहे. एकच उमेद किंवा आशेचे किरण राहिलेले आहे, ते SRP आहे आणि आम्हाला आता तिथून तरी यश मिळलं पाहिजे. या संदर्भात थोडंसं सांगा. आता बघा, SRP मध्ये तुम्हाला यशस्वी होण्याचे चान्सेस आहेत ते थोडेसे जास्त आहेत. रिझन एकच आहे की बऱ्याच मित्रांचे सिलेक्शन जे आहे ते शिपाई, कारागृह, बँड्समॅन आणि चालक या पदावर झालेले आहेत आणि ज्यांचे नाही झालेले आहेत त्यांचीच अपेक्षा SRP कडून आहे. आणि बऱ्याच लोकांनी तुम्हाला हे पण सांगतो की SRPचा नाद देखील सोडलेला आहे, कारण ते कुठेतरी निगेटिव्ह झालेले आहेत. त्यांना कुठेतरी आता असं वाटते की नको, जाऊ दे बाबा, हे क्षेत्र आता आपण सोडूया. आणि मी भरपूर लोक बघतोय बरं का, कारण आमच्या इकडे पण 2-3 मुलं आहेत ना, त्यांना 2-3 ठिकाणी अपयश आलेले आहेत, तर ते आता SRPला सुद्धा गेले नाहीत ग्राउंडला. ओके, सो असे भरपूर तुम्हाला भेटतील की SRPच्या ग्राउंडलाच गेले नाही किंवा SRPला गैरच हजर राहिलेले आहेत. तर त्यामुळे तुम्हाला इथे एक संधी थोडीशी जास्त मिळू शकते. ओके, सो बी फोकस, बी पॉझिटिव्ह आणि मी जे सांगतो ते फक्त फॉलो करा. 100% तुम्हाला यश मिळू शकते. बघा, मला एकच अतिमहत्वाची गोष्ट सांगायची, मी तुमच्यासाठी खूप जीव तोडून सांगत असतो. मी असेन, माझ्यासारखे अजून भरपूर मेंटर्स असतात किंवा वस्ताद असतात, ते तुम्हाला सगळं सांगतात. पण तुमच्याकडून चूक काय होते माहिती आहे का? तुम्ही ऐकता त्यांचं, परंतु तुम्हाला जशास तसं त्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्या मांडता येत नाही प्रॅक्टिकली, आणि त्यामुळे तुम्हाला अपयश येते. बरोबर. आता तुम्हाला सांगतो, शिपाईला मला एवढे मेसेज आले, सर सिली मिस्टेक झाली, सर असं झालं, सर तसं झालं. रिझन काय? सर आम्ही म्हणजे नाही केलं. का नाही केलं? अरे बाबा, मी सांगितलेलं ना, माझी तब्येत बरी नाही, मी खूप साऱ्या गोष्टीतून बाहेर निघून तुमच्यासाठी वेळ काढून ही व्हिडिओ तयार करतो. तुम्हाला 100% मार्गदर्शन चांगले आणि उत्तम मिळतील यासाठी माझे प्रयत्न नेहमी असतात. आणि तुम्ही काय करता? व्हिडिओ तर बघतात, लाईक देतात, कमेंट करतात, पण त्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली फॉलो करत नाही आणि नंतर म्हणतात सर एका मार्काने अपयश आलं, असंच झालं, तसंच झालं. नाही, तसं नाही चालणार. तुम्हाला मी जे काय सांगतो ते मांडायचंय. चला मेन मुद्द्याकडे येऊया. तर मित्रांनो, SRPचा पेपर कसा असेल? तर बघा, मी तुम्हाला सांगतो, मागील काही वर्षाचा अनुभव आहे त्यावरून तुम्हाला सांगतो, SRPचा जो पेपर आहे ना, तो शिपाई, चालक, बँड्समॅन याच्या तुलनेत आहे ना, थोडासा अवघड आणि विचित्र असतो. ओके, मी इथे कोणालाही घाबरवत नाही. तुम्ही पास्ट पेपर बघा आणि त्यावरून समजा. मी असं म्हणेन की 10 to 20% असे असतील की जे खूपच इझी आहेत. बाकी 80% पेपर जे आहेत ना, ते थोडेसे आगळे वेगळे, विचित्र, अवघड टाईपमध्ये तुम्हाला दिसतात. ओके, मग सर आता काय करायचं? याच्यामध्ये आम्ही जर यशस्वी व्हायचं असेल तर आम्ही काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे किंवा कसं काय केलं पाहिजे? तर सर्वात पहिलं मी एकच म्हणेन, 2 दिवस घ्यायचे तुम्हाला. ओके, आणि या 2 दिवसात 2016-17 पासून ते आतापर्यंत SRPचे जेवढे काही पेपर झालेले आहेत, सगळे पेपर व्यवस्थित बारीकाईने वाचून काढा. मी म्हणेन वाचून काढा, समजून घ्या काय आहे काय नाही. जे एकदम नवीन आहेत, ऑड आहेत, वेगळे आहेत, त्यांना आता जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर सोडून द्या, कारण त्या नवीन आणि ऑड युनिकमुळे तुमचा जो रेग्युलर अभ्यास आहे तो तुम्हाला व्यवस्थित मांडता नाही आला तर मग काही फायदा नाही. कळतं मी काय म्हणतो? पेपर थोडासा विचित्र, आगळा वेगळा असतो. तुम्हाला 2 दिवस घ्यायचे आहेत आणि या 2 दिवसात काय करायचंय, आतापर्यंत SRPच्या सगळ्या 20च्या 20 गटात जेवढे काही पेपर झालेले आहेत त्या सगळ्यांची व्यवस्थित वाचन, उजळणी, रिव्हिजन आणि ते म्हणतात ना विश्लेषण करून घ्यावं लागणार आहे. ओके, मग ह्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की बाबा SRPच्या 20 गटात पेपर कसे येतात. ठीक आहे.
त्यानंतर SRPच्या पेपरचा जरा पॅटर्न जर आपण पाहिलं तर SRP विशेष असे 2 ते 7 प्रश्न असतात. ओके, म्हणजे SRPची स्थापना कधी झाली, त्यानंतर SRPचे समादेशक महासमादेशक कोण आहेत, त्यानंतर एकूण गट किती आहेत, कोणत्या क्रमांकाचं कोणतं गट आहे हे तुम्हाला ओळखायचं असते. त्यानंतर महिला गट झालेला आहे नवीन 2019ला, तो कुठे आहे. त्यानंतर आता कुसडगावचा गट आहे तो कुठे आहे, कसं आहे, त्याचे समादेशक महासमादेशक कोण आहेत, या सगळ्या गोष्टी आवर्जून तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण 2 ते 7 प्रश्न हे त्याच्यावर विशेष असे असतात. ओके, त्यानंतर इथे थोडंसं मॅथ्सची काठिण्य पातळी जरा जास्त असते, तर त्यामुळे तुम्ही जे मॅथ्सची प्रॅक्टिस पुस्तकातून करतात ना, त्याच्यातले जे हार्ड टाइप्स आहेत बघा 13-14 पासून पुढे, ते थोडेसे सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, मी परत सांगतो, कोणालाही बर्डन घ्यायचं नाही, कारण बर्डन घेतलं तर जो अभ्यास येतोय तो सुद्धा तुम्हाला मांडता येणार नाही. ओके, नाही जमत स्किप करा, टेन्शन घ्यायचं नाही. आलं का लक्षात? ओके, सो थोडंसं प्रयत्न करा की थोडंसं जे तुम्ही प्रॅक्टिस करणार आहेत, उजळणी करणार आहेत, ते थोडंसं हार्ड लेवलला एक स्टेप बियॉन्ड तुमच्या एवढं तुम्हाला जायचं आहे. इफ पॉसिबल होत असेल तर, जबरदस्ती नाही. जबरदस्ती केलं डोकं खराब होईल, निगेटिव्हिटी येतील, असं वाटेल की अभ्यास झालेला नाही आहे आणि तुम्ही जे येते ते सुद्धा मांडू शकणार नाही. SRP मधून देखील बाहेर होणार आहे. SRP फोर्सचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य काय की जास्तीत जास्त जे इंटर डिपार्टमेंट PSI होतात बघा, ते SRP मधूनच होतात. ओके, त्यानंतर तुम्हाला SRP मधून खूप काही करता येते, जसं की तुम्ही UPSC पण करू शकता, MPSC पण करू शकता, तुमचं राहिलेलं जे एज्युकेशन आहे ते देखील करू शकता, इतर काही ऍक्टिव्हिटी दूर तुम्हाला करायची असेल ती सुद्धा तुम्ही करू शकता. तर त्यासाठी SRP हे फोर्स अगदी योग्य आहे. सो तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. थोडासा हार्ड पेपर असतो तुलनेने शिपाई आणि इतरांच्या, तर त्यामुळे थोडंसं स्ट्रॅटर्जी आहे ना ती अशाच प्रकारे ठेवा. आणि परत सांगतो, जास्तीत जास्त 8 ते 10 तास तुम्ही अभ्यास करा, भरपूर काळ बसू नका. कारण तुम्हाला असं वाटत असेल की मी फिजिकली 15 तास 16 तास बसतो, पण मेंटली तुमच्या डोक्यात काही घुसत नाही. ओके, मी म्हणेन 3 तास GKचा अभ्यास करा, 3 तास मॅथ्सचा अभ्यास करा, 3 तास सगळे प्रश्नपत्रिका वाचून काढा. ओके, त्यानंतर एखाद दुसरा तास तुम्ही करंट आणि मराठीचं, अशा प्रकारे 8 ते 10 तास तुम्ही देऊ शकताय. आणि एवढंच करायचं आहे, तुम्हाला जास्त डोकं ह्याच्यामध्ये घालायचं नाही, नाहीतर मग काय होईल, उरलेल्या काळात जे काही येते ते सुद्धा विसरण्यात येईल. ओके, तरी कोणाला SRP संदर्भात काही अडचण असेल, आपलं कमेंट बॉक्स ओपन आहे, कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच याच्यावर अजून मार्गदर्शन करेन. थँक्यू, जय हिंद, ऑल द बेस्ट.